हिंजवडीमध्ये असं काही लपलेलं आहे हेही मला आज डिस्कवर झालं, जिथे ह्या 22 एकराच्या रेडी अम्युनिटीजवाल्या लक्झरी टाउनशिपमध्ये मी तुमच्यासाठी खास 2 BHK 2.5 BHK आणि 3 BHKचे ऑप्शन आणणार आहे. मी तुम्हाला आज कुठलाही शो फ्लॅट दाखवणार नाही आहे. या सोसायटीमध्ये ऑलरेडी कित्येक लोक राहत आहेत आणि त्या लोक का राहत आहेत त्याच्यामागचं आपण आज कारण जाणणार आहोत. हे जे माझ्या मागे दिसतंय हे जे ॲम्पी थिएटर, मिनी गार्डन्स, हे जे पर्टिक्युलर 22 एकरामधला 8 एकराचा लँडस्केपिंग गार्डन आहे, याचा तुम्हाला मी एक डिटेल टूर देणार आहे. सो दॅट जर तुम्हाला हा एक ॲम्बियन्स आवडत असेल, हा वेदर कंडिशन, हे व्ह्यू, हे मागचं एलिव्हेशन वाईज जे टावर आहेत, सगळ्यात मेन डेन्सिटी, इथे 22 एकरामध्ये पर एकर फक्त 70 फ्लॅट्स आहेत. जे बघू शकता ओव्हरऑल मार्केटमध्ये तोच रेशो 150 ते 200चा आहे. आणि हा प्रोजेक्ट परत बनणे शक्य नाही, कारण बिल्डरनी जो बनवलेला आहे इज पुणेज मोस्ट रिनाऊंड डेव्हलपर, आणि त्याचे जे प्रोजेक्ट असतात ते लक्झरी थीममध्येच असतात. आणि त्यातलाच हा एक प्रोजेक्ट आहे जो मेगापॉलिस सर्कलमध्ये, मेगापॉलिस मेट्रो स्टेशनच्या अगदी शेजारी आहे. आणि तिथे आपण बघणार आहोत काय काय आपल्याला इथे मिळणार आहे. तर मी आत्ता आहे त्या प्रोजेक्टच्या मेन सेंट्रल अम्युनिटीजमध्ये, जिथे ऑलरेडी रेडी आहे. आणि माझ्या मागे जर तुम्हाला सगळे टावर दिसतात ते ऑलरेडी रेडी आहेत, पदेशन दिलेलं आहेत, लोक तिथे हॅपीली राहतात. अँड दिस इज द सोसायटी ऑफ एंटायर हिंजवडी. एंटायर हिंजवडीचं 1% जे इथं राहतं ती ही सोसायटी आहे. देर आर सम फॉरेन नॅशनल्स लिव्हिंग इन द सोसायटी, सो दॅट यू कॅन इमॅजिन की काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इथे असेल, काय स्टँडर्ड ऑफ सिक्युरिटी इथे असेल, आणि काय लेवल ऑफ लक्झरी अम्युनिटीज इथे असेल. तर ते आज आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. प्रोजेक्टबद्दल इन डिटेलमध्ये जाणण्याच्या आधी लोकेशनबद्दल जाणून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, हिंजवडीचं फेज 3चं मेट्रो स्टेशन त्याच्या अगदी समोर हा प्रोजेक्ट आहे. तर हा प्रोजेक्ट कोणासाठी असू शकतो की समन हू इज वर्किंग इन अ हायर पोझिशन इन द हिंजवडी, समन हू इज हॅव्हिंग ॲस्पिरेशन ऑफ बाईंग लक्झरी इन हिंजवडी फेज 3, कारण फेज 3मध्ये असे लक्झरियस ऑप्शन खूप रेअर आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही जर IT पार्कची कनेक्टिव्हिटी बघितली तर TCS एकदम अपोजिट आहे, टेक महिंद्रा बस शेजारी आहे, एम्बॅसी कडरॉन साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जरी तुम्ही हिंजवडी फेज 2-1मध्ये कुठे कामाला असाल तरी तुम्ही इथे चॉईस ऑफ लिव्हिंग तुम्ही इथे ठरवू शकता, कारण दिस इज द ओनली लोकेशन विच कम्स विथ अ लक्झरी अँड वाईड ओपनिंग्स ऑफ अ सह्याद्री हिल्स. हे सगळं काही तुम्हाला इथे कॉम्बिनेशनमध्ये मिळतं आहे. आणि असं लोकेशन विथ अ नेस्टल विथ अ नेचर हे तुम्हाला युजली बघायला मिळतं आपल्याला मारुंजी साईडला या सोमाटणे फाटा ह्या भागामध्ये हे हिल्स काइंड लिव्हिंग तुम्हाला मिळते विथ दिस काइंड ऑफ लक्झरी. बट यू विल बी गेटिंग ही लक्झरी तुम्हाला हिंजवडी फेज 3मध्ये मिळू शकते, तुमच्या वर्किंग स्पेसपासून फक्त 5 ते 10 मिनटं हवे. तर तुम्हाला ही लोकेशन एकदम परफेक्टली 0 माईल कनेक्टिव्हिटी आहे. इथनं मेट्रो सिटी सेंटरमध्ये तुम्हाला घेऊन जाणार. जरी तुम्ही सिटी सेंटरमध्ये जरी काम करत असाल आणि तुम्हाला हे असं वेदर एन्जॉय करायचं आहे तरी तुम्ही इथे राहू शकता, कारण दॅट लेवलला लक्झरी इन सिटीमध्ये ही डेन्सिटी अवेलेबल नाही आहे. बिलकुल 22 एकरामध्ये एवढे कमी फ्लॅट्स नाही आहेत. आता आपण डिस्कस करूया ह्या प्रोजेक्टच्या लँडस्केपिंगबद्दल. या 22 एकराच्या भव्य टाउनशिपमध्ये तुम्हाला मिळतं 8 एकराचं हे पोडियम लेवल लँडस्केपिंग विथ दिस क्लब हाऊस. क्लब हाऊसच्या आतमध्ये काय हे मी क्लायमॅक्स ठेवणार आहे, कारण सगळं काही इथं दाखवलं तर एक्साइटमेंट तुमची अजून राहिली पाहिजे. इथे तुम्हाला शो फ्लॅट आणि हा पर्टिक्युलर क्लब हाऊसच्या आतमध्ये काय हा एक्सपिरियन्स मी तुम्हाला इथे येऊन देण्याचा हे करतोय, कारण जो एक्सपिरियन्स मी आत्ता घेतला दॅट इज अ अमेझिंग, मेस्मरायझिंग, आणि दॅट इज इन अ लक्झरी वे. तसं बघू शकता ह्या 8 एकराच्या पोडियम लँडस्केपिंगमध्ये ह्या क्लब हाऊसमध्ये काही तुम्हाला अम्युनिटीज आहेत, जसं की कवर्ड स्विमिंग पूल आहे, जिम्नॅशियम, कोवर्किंग स्पेसेस. त्यासोबत इथे शेजारी एक बँकेट हॉल विथ अ मिनी थिएटर आहे. समोर तुम्हाला दिसतं दॅट इज एंट्रन्स प्लाझा विथ अ कम्प्लीट पिकअप अँड ड्रॉप फॉर द स्कूल बसेस. आणि त्यासोबतच माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला हे कम्प्लिटली 8 एकराचं लँडस्केपिंग गार्डन आहे. इथे तुम्हाला झन गार्डन्स आहेत, ॲम्पी थिएटर, किड्स प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, मिनी गार्डन्स, सिट आउट एरियाज, कबानास, म्हणजे यू नेम इट अँड दिस प्रोजेक्ट हॅव इट इन अ रेडी पोझिशन वे. फ्लॅट रेडी नाही आहेत, फ्लॅट निअरिंग पोझिशनमध्ये आहेत, बट इकोसिस्टम रेडी आहे तर तुम्हाला अजून थोडा वेळ तरी करू शकता तुम्ही. त्यासोबतच जर तुम्ही टावरचं एलिव्हेशन बघितलं, युनिक एलिव्हेशनने टावर आहेत. 2.5 BHKचं कम्प्लीट वेगळं टावर आहे, 3 BHKचं कम्प्लीट वेगळं टावर आहे. ऑलरेडी इथे कित्येक टावर डिलिवर्ड आहेत आणि तिथे लोक ऑलरेडी राहत आहेत. दॅट इज अ व्हेरी हॅपी साईन दॅट दिस डेव्हलपर हॅव डन द जस्टिस इन डिलिव्हरिंग टॉप नॉच अम्युनिटीज विथ दिस स्केल ऑफ पोडियम लँडस्केपिंग. आणि हे सर्व काही तुम्हाला मिळतं विथ अ स्पेशियस कार्पेट्स. माझ्या मागे बघू शकता की 2 टावरमधले किती डिस्टन्स आहेत, 2 टावरचे शेजारी किती डिस्टन्सेस आहेत, व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन क्वालिटी दिस डेव्हलपर इज हॅव्हिंग. आणि अपार्ट फ्रॉम दॅट टावरचं शेप तुम्ही बघितलं, डायमंड शेपमध्ये टावर आहे. लेआउट एकदम जबरदस्त, इट इज अ व्हेरी युनिक लेआउट. म्हणजे एंट्रन्स
फ्लॉयर, तुमचा लिव्हिंग डायनिंग एरिया, द किचन इज फुली डन अप, फॉल सिलिंग पूर्ण घरामध्ये मिळतीये, बाल्कनीज आहेत, ड्राय बाल्कनी सेपरेट आहे, त्यासोबतच जे तुम्हाला इथनं व्ह्यूज मिळतात दॅट इज अ व्हेरी अमेझिंग व्ह्यूज. कारण 2 टावरमध्ये एवढा डिस्टन्स आहे, सो दॅट विल बी गेटिंग अ डिफरंट काइंड ऑफ व्ह्यूवरशिप इन दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट, जिथे तुम्हाला 2 एंट्रन्सेस एक्झिटच मिळतात ऑन अ मेन रोड. त्यासोबतच कंप्लीट प्रोजेक्टच्या साईडनी तुम्हाला ड्राईव्ह वे आहे, कारण पोडियम लेवलला पार्किंग आहे. दिस एंटायर झोन इज अ नो व्हेकल झोन. सो तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे फ्रीली सोडू शकता, त्यांना काहीच इजा होणार नाही आहे. आणि तुम्हीही इथे इव्हनिंग वॉक, मॉर्निंग वॉक करू शकता. अँड ट्रस्ट मी, इन अ पीक समर दिस इज वॉट दे हॅव मेंटेन्ड. इमॅजिन करू शकता की मॉन्सूनमध्ये या हिवाळ्यामध्ये काय वातावरण ते होऊ शकतं. कारण सगळ्या साईडनी सह्याद्री आहे आणि मध्ये ही लक्झरी टाउनशिप आहे, 0 माईल कनेक्टिव्हिटी आहे. सर्व काही तुम्हाला इथे या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. इथे आपल्याकडे 2 BHK 850 प्लस, 2.5 BHK 950 प्लस आणि 3 BHK 1150 प्लसचे कार्पेट्स आहेत. 3 BHKचे डेडिकेटेड टावर आहे, 2.5 BHKचे डेडिकेटेड टावर आहे. पजेशन टाईमलाईन तुम्हाला 1 वर्ष, तर पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला मल्टिपल व्हेरियंट्सचे वेगवेगळे पजेशन आहेत. आणि इथे तुम्हाला जे प्राईज मिळणार आहे दॅट इज अ अश्योर्ड बॉटम रेट गॅरंटी फ्रॉम द स्क्वेअर फीट एक्सपर्ट. कारण ज्यांना हे लाईफस्टाईल आवडलेलं आहे, फॉर दॅम द प्राईज इज अ सेकंडरी, बिकॉज दिस इज द लाईफस्टाईल. इफ दे आर लुकिंग, इथून पुढे असा प्रोजेक्ट बनणे मला वाटत नाही की शक्य आहे. की दिस इज द डेन्सिटी 22 एकर्स, 70 एकर फ्लॅट्स, म्हणजे 70 फ्लॅट्स पर एकर. दिस इज द नेक्स्ट लेवल ऑफ लक्झरी, दॅट इज अ मेंटेन, दॅट इज अ रेडी अम्युनिटीज विथ ऑफ दिस 0 माईल कनेक्टिव्हिटी. म्हणजे एवढं सगळं जे फुल पॅकेज म्हणतो आपण ते इथे नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, काही क्लायमॅक्स मी इथे ठेवलेलं आहेत, ते क्लायमॅक्स तुम्हाला इथे येऊन बघायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला करायचं आहे टीम स्क्वेअर फीट एक्सपर्टसोबत कॉन्टॅक्ट करा. आम्ही देतो तुम्हाला 0 ब्रोकरेजसोबत अश्योर्ड बॉटम रेट गॅरंटी. आणि आम्ही चालू केलेली आहे एक नवीन सर्व्हिस, इन्स्टा प्रॉपर्टी इन 10 मिनिट्स, जिथे तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करू शकता फक्त 10 मिनिटामध्ये. ते कसं, तुम्हाला आमच्या एक्झिक्युटिव्हसोबत अपॉइंटमेंट बुक करायची, ती असणारी फक्त 10 मिनिटाची, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या लोकेशन प्रिफरन्सनुसार आणि तुमच्या बजेटनुसार. माझी टीम तुम्हाला 3 ते 5 ऑप्शन शॉर्टलिस्ट करून देणार. आणि त्या शॉर्टलिस्टेड ऑप्शन्समध्ये वी विल बी गिविंग यू, तुम्हाला अश्योर्ड बॉटम रेट गॅरंटी मिळणार, दॅट इज विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस. आणि ही सर्व्हिस एक्सक्लुझिव्हली आत्ता लाईव्ह आहे. तुम्ही जसं एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही आम्हाला त्याचा फीडबॅक देऊ शकता. ऑलरेडी आम्ही जे आमचे हॅपी कस्टमर्स आहेत त्यांचे आम्ही रिव्ह्यू अपलोड केलेले आहेत. यू कॅन अंडरस्टँड की तुम्ही ते रिव्ह्यूज बघून विचार करू शकता की आमची सर्व्हिस किती टॉप नॉच आहे. अँड वी केटर हँड टू हँड आम्ही सर्व्हिस देतो. आणि मी प्रॉमिस करतो की तुम्हाला तुमच्या टिल द पदेशन आय विल बी असिस्टिंग यू, बियॉन्ड द पदेशन आय विल बी असिस्टिंग यू, बिकॉज वी आर हिअर इन द मार्केट टू स्टे फॉर एव्हर. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथे केटर करणार. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला असे काही हिडन प्रॉपर्टीज आहेत, जे हिडन जेम्स आहेत, जे तुम्ही डिझर्व करता, ते तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तर आजच सबस्क्राईब करा आणि असे एक्सक्लुझिव्ह प्रॉपर्टीचे रिव्ह्यू बघण्यासाठी स्टे ट्यून टू द चॅनल. दिस साइड निखिल शिरसे फ्रॉम स्क्वेअर फीट एक्सपर्ट मराठी चॅनल, सायनिंग ऑफ.